जानुनी दशरथ अतिशयेसी विलपत तवं ते पातला श्री रघुनाथ समवेत सौमित्र। अशा प्रकारे राम दशरथ राजा या ठिकाणी दुःखी झालेला आहे, या ठिकाणी विलाप करू लागलेला आहे। दुःखाच्या खाणीमध्ये असा पडणारा असणारा दशरथ असा पडलेल्यानंतर या ठिकाणी असे असणारे रामचंद्र प्रभू आणि त्यांच्या बरोबर असणारा सुमंत नावाचा प्रधान हे दोघ जण या ठिकाणी आलेले आहेत। नमस्कारुनिया दशरथा कैकई चरणी ठेविला माथा मने विजयी होई बारहुनाथा वाग्देवता सत्यवदे। अशा प्रकारे रामचंद्र प्रभूनं अशा असणाऱ्या दशरथ राजाच्या पायावर या ठिकाणी मस्तक ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर अशी असणारी आपली माता असणारी कैकई आणि सावत्र का होईना पण तिच्या पायावर चरणावर या ठिकाणी मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर या असणाऱ्या कैकईनं या ठिकाणी रामचंद्र प्रभूला आशीर्वाद दिला, हे रामचंद्र प्रभू तू या ठिकाणी विजयी हो, अशा प्रकारचा या ठिकाणी कैकईनं आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे। कैकई आशीर्वाद गोष्टी रामे बांधली शकुन गाठी विजयी झालो मी सृष्टी बाहे थापटी स्वानंदे। अशा प्रकारे रामचंद्र प्रभू या असणाऱ्या कैकईनं आशीर्वाद दिल्यानंतर अशा असणाऱ्या रामचंद्र प्रभूला अशी भाऊ थोपटू लागले, म्हणले माझ्या मातेनं मला आशीर्वाद दिला आणि मला आशीर्वाद दिल्यानंतर मी तिन्ही जगामध्ये आता विजयी झालो, अशा प्रकारे रामचंद्र प्रभू या ठिकाणी बोलू लागलेले आहेत। उल्हास देखुनी रघुनाथा दारुण मूर्छा आली दशरथा श्रीराम योगाची अवस्था काही सर्वदा बोलवेना। आशीर्वाद दिल्यानंतर रामचंद्र प्रभूला या ठिकाणी कैकईचा आनंद झाला, पण अशा असणाऱ्या दशरथाला या ठिकाणी दुःख झालं। का दुःख झालं? कारण या ठिकाणी एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःख आहे। कशाचं दुःख आहे? कारण रामचंद्र प्रभू आता माझ्यापासून वनवासाला जाणार आहेत आणि ते वनवासाला गेल्यानंतर मला या ठिकाणी मुख दाखविणार नाहीत, तोंड दाखविणार नाहीत, म्हणून अशा असणाऱ्या दशरथाला या ठिकाणी दुःख झालेलं आहे। छेदावया दशकंठ मुहूर्त सांगे वचिष्ठ अयोध्या राजे ते कनिष्ठ राम राज्य श्रेष्ठ तिन्ही लोकी। अशा असणारे वशिष्ठ ऋषी सांगू लागले, आता असणारा रावण मारण्यासाठी आपल्याला एक सुमुहूर्त शोधावं लागल आणि सुमुहूर्त शोधल्यानंतर अशा असणाऱ्या या ठिकाणी कनिष्ठ असणारं राज्यपद मला या ठिकाणी आहे आणि कनिष्ठ राज्यपद असल्यानंतर मला राम राज्य हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तिन्ही लोकांमध्ये नंतर होईल, अशा प्रकारे या ठिकाणी रामचंद्र प्रभू या ठिकाणी बोलू लागलेले आहेत। श्रीरामासी संभाषण रायासन करवे जान कैकई केले मुखमुर्दन वनाभिगमन न सांगवे। अशा प्रकारे रामचंद्र प्रभू बोलू लागले आणि रामचंद्र प्रभू बोलत असताना अशा असणाऱ्या दशरथ राजाला आपल्या तोंडामधून शब्द फुटणं की कोणत्या काय प्रकारे बोलावं काय न बोलावं, तर अशा प्रकारे कैकई या ठिकाणी काय सांगते रामचंद्र प्रभूला ते तुम्ही ऐका। न बोलवे थे राहे न बोलवे वनासी जाये देखुनी श्रीरामाचे पाये दुःखी होय अति दुःखे। अशा प्रकारे रामचंद्र प्रभूला पाहिल्यानंतर अशा असणारे दशरथ राजा म्हणू लागला, या ठिकाणपासून आतापासून मी रामचंद्र प्रभूला या ठिकाणी पाहू शकणार नाही आणि रामचंद्र प्रभूला नाही पाहिल्यानंतर मला या ठिकाणी दुःख अनेक प्रकारचं होईल, अशा प्रकारे दशरथ राजा या ठिकाणी विलपत पडलेला आहे। बस ते रोधिला निजकंठ घोर वाजे घरघराट तवंकारले नेत्रवाट व्यथाभट रायासी। अशा प्रकारे असा असणारा दशरथ राजा या ठिकाणी खाली पडलेला आहे आणि या ठिकाणी नरड या ठिकाणी कोरड पडलेला आहे
आणि नरड या ठिकाणी घर 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 वाचू लागलेला आहे. आणि अशा असणाऱ्या दशरथानं या ठिकाणी डोळे असे मोठमोठाले केलेले आहेत. आणि मोठमोठाले केलेल्यानंतर अशा असणाऱ्या दशरथाला या ठिकाणी दुःख या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. राजा देखुनी व्यथा भूत कैकैसी पुसे रघुनाथ कैसिनी ताप झाला अद्भुत किंवा भूत संचारू. अशा प्रकारे अशा असणाऱ्या रामचंद्र प्रभूनं अशा असणाऱ्या दशरथाची या ठिकाणी स्थिती पाहिली. दशरथ या ठिकाणी दुःखी झालेला असा असणारा जमिनीवर पडलेला होता. आणि त्यानंतर अशा असणाऱ्या कैकेयीनं विचारलं रामचंद्र प्रभूला. रामचंद्र प्रभूनं त्या कैकेयीला विचारलं की असा असणारा राजा या ठिकाणी जमिनीवर का पडला. अशा असणाऱ्या राजाला या ठिकाणी ज्वरादी झाली, कोणत्या प्रकारचा टायफॉइड झाला का काय, या ठिकाणी भूतानं झपटलं का काय अशा असणाऱ्या राजाला. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू अशा असणाऱ्या कैकेयीला या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. अथवा माझी अपराधता घडली असे मज न कळता की काही भरले धाडिली वार्ता की शत्रुघ्ने बोलता अन्याय केला. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू म्हणू लागले माझ्याकडून कोणत्या प्रकारचा एखादा गुन्हा झाला का काय, माझ्या तोंडून एखादं अवाच्य या ठिकाणी माझ्या वडिलाला झालं का काय, एखाद्या मातेला माझ्याकडून एखादी चूक झाली का काय, किंवा अशा असणाऱ्या शत्रुघ्नानं या ठिकाणी असणाऱ्या आई वडिलाला कोणत्या प्रकारचं दुःख दिलं का काय. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू या ठिकाणी विलाप करू लागलेले आहेत. तरी नवे देहपाताची निष्ठा नवे भूत संचाराचा ताटा नवे त्रिदोषांचा फाटा नृपवरिष्ठा कोण व्यथा. अशा प्रकारे कैकेयी म्हणू लागले हे रामचंद्र प्रभू अशा प्रकारे अशा असणाऱ्या राजाला कोणत्याही प्रकारचा ज्वर नाही, कोणत्याही प्रकारचं भूतबाधा नाही. आणि अशी असणारी असता तुझ्यावर जडलेली आहे, तुझ्यावर या ठिकाणी प्रेम जडलेलं आहे. म्हणून अशा असणाऱ्या दशरथाला या ठिकाणी दुःख निर्माण झालेलं आहे. देविक देहिक किंवा मानसिक अथवा काही आहे अलौकिक रायासी कवने परी दुःख तुझ सम्यक पुसतो. याच्यासाठी अगोदर सांगितलं तर आधी भौतिक आधी दैविक आधी भौतिक अशा 3 प्रकारचं ताप आणि 3 प्रकारचं या ठिकाणी दुःख या ठिकाणी असणाऱ्या राजाला झालं का काय. याच्यापैकी कोणतं जर दुःख झालं असेल तर कैकेयी मातेला त्यांनी विचारलं हे जर दुःख झालं असलं तर मला सांग, मी त्याचं निरसन लवकरात लवकर करेल. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू या ठिकाणी असणाऱ्या कैकेयीला बोलू लागलेले आहेत. धाडुनी सुमंत प्रधान राये बोलविले जाण त्यामज कोण आज्ञापन तीही आपण पुसावे. अशा प्रकारे धाडुनिया सुमंत प्रधान राये बोलविले जाण त्यामज कोण आज्ञापन तिन्ही आपण पुसावे. या ठिकाणी मी सुमंतापाशी त्या ठिकाणी सांगितलं होतं राजाला या ठिकाणी राज्याभिषेकासाठी बोलवा. याचं जर तुम्हाला या ठिकाणी दुःख झालं का काय, कोणत्या प्रकारचं दुःख माझ्यापासून झालं असेल तर अशा प्रकारे रामचंद्र प्रभू अशा असणाऱ्या कैकेयीला म्हणू लागलेले आहेत. कैकेयी म्हणे रघुनाथा तुझे नी रायासी पूर्ण व्यथा तीही तुझ सांगेन आता कोप सर्वदा न करावा. रामचंद्र प्रभू या ठिकाणी कैकेयी म्हणू लागली की रामचंद्रा तुझी असणारी व्यथा, तुझ्यावर या ठिकाणी दशरथ राजाचं या ठिकाणी प्रेम आहे हे मला या ठिकाणी सांगा वाटायलंय, पण सांगितल्यानंतर तुला या ठिकाणी राग येईल, तुला राग आल्यानंतर तू माझ्यावर कोपशील, म्हणून मी या ठिकाणी तुला सांगत नाही. अशा प्रकारे कैकेयी अशा असणाऱ्या रामचंद्र प्रभूला या ठिकाणी बोलू लागली. माझे ऐकतांची वचन तुझ कोप येईल पूर्ण या लागी धाके माझे मन पूर्व कथन सांगावया. अरे रामचंद्र प्रभू मी जर तुला या ठिकाणी सांगल तर या ठिकाणी तुला दुःख होईल आणि तुला दुःख झाल्यानंतर पुन्हा नंतर तुला राग येईल.
आणि राग आल्यानंतर तू माझ्यावर कोपशील आणि माझ्यावर कोपल्यानंतर मग मला दुःख होईल. त्याच्यामुळं मला याची तुला भीती वाटत आहे आणि भीती वाटत असल्यामुळं मी तुला या ठिकाणी सांगू शकत नाही. अशा प्रकारे कैकेयी रामचंद्र प्रभूला या ठिकाणी बोलू लागली. ऐकुनी कैकेयीचे वचन रामे तिचे धरिले चरण. ऐसा महापापी कोण जो मात्र वचन विरोधी. अशा प्रकारे या ठिकाणी असं म्हणल्यानंतर अशा कैकेयीनं अशा रामचंद्र प्रभूनं कैकेयीचे पाय धरले, चरण धरले आणि सांगितलं की मातेचं वचन असं कोण मोडू शकेल आणि मातेचं जर वचन कोणी मोडीत असेल तर याच्यासारखा पापिष्ट या तिन्ही जगामध्ये नाही. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू त्या कैकेयीला या ठिकाणी बोलू लागले. त्रिसत्य सत्य हे जाण तुझे वचन मज प्रमाण. वाहतो वचिष्ठाची आन विकल्प पूर्ण सांडी माये. अशा प्रकारे या रामचंद्र प्रभू म्हणू लागले. हे तीनदा सांगितलं त्यांना त्रिसत्य त्रिसत्य. 3 वार मी सांगतो हे माझं वचन सत्य आहे आणि तुझ्या मनामध्ये जे कोणता विकल्प असेल ते विकल्प या ठिकाणी काढून टाक. आणि मला या ठिकाणी वचिष्ठ ऋषीची या ठिकाणी शपथ आहे म्हणून मी कोणत्या प्रकारचा राग तुझ्यावर करणार नाही असं असणाऱ्या रामचंद्र प्रभूनं कैकेयीला सांगितलेलं आहे. ऐकुनी श्रीरामाचे निर्वाण कैकेयी उल्हासली आपण. रामे करावया वन प्रयाण धर्म वचन उद्बोधी. अशा प्रकारे सांगितल्यानंतर वशिष्ठ ऋषीची या ठिकाणी शपथ घातली. त्यामुळे आता या ठिकाणी भरपूर असा असणारा विश्वास कैकेयीला आला आणि कैकेयी म्हणत आहे की आता तुला या ठिकाणी वनवासाला जायचंय म्हणून हे मला माझ्या तोंडून मना वाटणं म्हणून असं या ठिकाणी तुला दुःख होईल. अशा प्रकारे अशी असणारे कैकेयी रामचंद्र प्रभूला या ठिकाणी बोलू लागली. कैकेयीची युक्ती कैसी राम करावा वनवासी. धर्मवचनाचे पासी श्रीरामासी दृढ बांधावे. अशा प्रकारे कैकेयी म्हणते आता रामचंद्र प्रभूला वनवासाला पाठावं आणि या ठिकाणी धर्म आहे धर्मामध्ये बांधावं आणि धर्मामध्ये जर बांधलं की बरोबरच रामचंद्र प्रभू या ठिकाणी आकारला जातो. रामचंद्र प्रभू अधर्म कधीच करणार नाहीत असं असणाऱ्या कैकेयीला मनापासून होतं म्हणून धर्मनीती या ठिकाणी सांगू लागलेली आहे आणि धर्मामध्ये या ठिकाणी गोवून टाकू रामचंद्र प्रभूला. अशा प्रकारे कैकेयीच्या मनात या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दृढ वरांचे वर बंधन जेने दशरथासी दुःख संपूर्ण. ते निवारील रघुनंदन प्रतिज्ञा प्रमाण वनवासा. अशा प्रकारे अशा असणाऱ्या दशरथाला वचन दिलेलं आहे आणि ते वचन असे असणारे रामचंद्र प्रभू या ठिकाणी निरसन करतील आणि धर्मबंधनामध्ये पाडल्यानंतर या ठिकाणी रामचंद्र प्रभू कोणत्या प्रकारचे या ठिकाणी हालचाल करू शकत नाहीत. अशा प्रकारे असणारी कैकेयी या ठिकाणी बोलू लागलेली आहे. राज्य सांडुनी वना जाता दुःख नाही रघुनाथा. वनाबी गमन उल्हासता लंकानाथा वदाती. अशा प्रकारे या ठिकाणी रामचंद्र प्रभूला वनाला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी दुःख नाही. कारण मात्र वचन आणि पितृवचन या ठिकाणी रामचंद्र प्रभू या ठिकाणी ओलांडू शकत नाहीत हे या ठिकाणी कैकेयीला या ठिकाणी माहित होतं. म्हणून रामचंद्र प्रभूला या ठिकाणी वनाला जाण्यासाठी आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एका जनार्दना शरण झाले श्री राम गमन. पुढा करावया वनाबी गमन सावधान वधारा. आता पुढच्या अध्यायामध्ये रामचंद्र प्रभू वनवासाला जाण्यासाठी गमन करतील ही कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि ती आपण सविस्तर ऐकावी. अशा प्रकारे एकनाथ महाराज या ठिकाणी सांगत आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अयोध्याकांडे एकाकार टीकायाम श्रीराम गमन नाम पंचमोऽध्याय.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महारुद्र महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।